संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्याचबरोबर शासनाच्या ज्या इतर निराधार योजना आहेत, या योजनेअंतर्गत जे जुलै महिन्याचं पेन्शन जे आहे हे वाटप करण्यासाठीचा शासन निर्णय DBT पोर्टलद्वारे करण्याबाबतचा शासन निर्णय GR हा आज जाहीर करण्यात आला आहे. पाहू शकता, या शासन निर्णयान्वये विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबतचा हा GR जाहीर करण्यात आला आहे. पाहू शकता, यामध्ये या अगोदरचे शासन निर्णय पाहू शकता, प्रत्येक महिन्याअंतर्गत जे निधी आहे वाटप करण्यासाठीचा GR जाहीर केला जातो आणि त्या GR शासन निर्णयाअंतर्गत पुढची प्रक्रिया जी आहे निधीचं वाटप हे केलं जातं. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत. यामध्ये डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल म्हणजे आधार लिंक्ड बँक खात्यावर केले जात आहे. तर यामध्ये पाहू शकता, जून 2025 पर्यंतचं अर्थसहाय्य DBTद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. आता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना जुलै 2025चे अर्थसहाय्य हे DBT डायरेक्ट बेनिफिट पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे आणि त्यासाठी सदर योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यानुसार जो निधी आहे हा वितरित करण्यात आला आहे. जुलै 2025 साठीचं जे पेन्शन आहे हे DBTद्वारे करण्याबाबत पाहू शकता, राज्य पुरस्कृत ज्या संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, या योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण हे DBT पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. तर यानुसार जो निधी आहे हा निधी जमा करण्यात आला आहे. 2025चे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये निधी वर्ग करण्यात आला आहे. पाहू शकता, प्रत्येक जी योजना आहे योजनेचं नाव आणि त्यांच्या लेखाशीर्षक त्याचबरोबर संगणक संकेतांक या ठिकाणी देण्यात आला आहे, तुमच्या समोर आहे स्क्रीनवर. तर या पद्धतीने ही जाहीर करण्यात आला आहे, निधी वितरित करण्यात आला आहे जुलै 2025 साठीचा. यामध्ये या अगोदरचे जे पेन्शन आहे ते सुद्धा लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे DBT पोर्टलद्वारे जमा केलं जात आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलद्वारे. तर यामध्ये पेन्शन जे आहे ही वर्ग करण्यात येत आहे. ज्यांचं अजून DBT पूर्ण झालं नाही आहे, त्यांचं पेन्शन अद्यापर्यंत भेटत नाही आहे, त्यांचं DBT जे आहे हे ॲक्टिव्ह करून घेणं आवश्यक आहे. तर या पद्धतीने पाहू शकता, ही अत्यंत महत्त्वाची नवीन अपडेट जुलै 2025 साठीचा जो GR आहे शासन निर्णय, निधी वर्ग करण्यासाठीचा शासन निर्णय हा जाहीर करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत हा शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. म्हणजे DBT पोर्टलद्वारे हे जे पेन्शनची अमाऊंट आहे, पेन्शनची राशी आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल जुलै महिन्यासाठीची. या संदर्भात पाहू शकता, पेन्शन वाढ संदर्भातली जी मागणी आहे जी केली जात आहे, माननीय बच्चू कडू यांनी जे आंदोलन जे आहे अन्नत्याग आंदोलनामार्फत ही पेन्शन वाढसाठीची जी त्यांची मागणी आहे या संदर्भात सुद्धा अपडेट येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर 30 जून 2025 रोजी जे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे, या पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे या संदर्भात बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. या संदर्भात सुद्धा आपल्याला लवकरच अपडेट प्राप्त होईल. त्याचबरोबर या अगोदरचं पेन्शन ज्या लाभार्थ्यांचं जमा झालेलं नाही आहे त्या संदर्भात सुद्धा जे अपडेट आहे त्यानुसार दिली जाईल. तर जुलै 2025 साठीची पेन्शन जमा करण्यासाठीची ही अपडेट आलेली आहे. या संदर्भातल्या सगळ्या पुढच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत या प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.